Hello friends, today we are going to learn about froth flotation method. In this method, we extract the concentrated ores from its ores. यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड ओर हा काय केला जातो, सेपरेट केला जातो कशापासून, त्याच्या ओर्सपासून. तर या मेथड, ही मेथड तिसरी मेथड आहे. याच्या अगोदर आपण दोन मेथड पाहिल्या होत्या, ए आणि बी. पहिली होती ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथड आणि दुसरी होती बी मेथड होती. कोणती होती या ठिकाणी आपण पाहिली होती? बी मेथड होती मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड पाहिली होती. त्याच्यानंतर आपण तिसरी मेथड पाहतोय, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. या मेथडमध्ये काय सांगितलं पहा, इन दिस मेथड बेस्ड ऑन द टू प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी हायड्रोफिलिक प्रॉपर्टी आणि सेकंड प्रॉपर्टी इज हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर पाण्याने ओले होणारे पार्टिकल्स, आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय, तर पाण्याने न ओले होणारे पार्टिकल्स. याला आपण काय म्हणतो, हायड्रोफोबिक म्हणतो. तर या ठिकाणी पाहूया काय सांगितलं ते यामध्ये. हिअर द पार्टिकल्स ऑफ मेटल सल्फाइड्स, हिअर द पार्टिकल्स ऑफ मेटल सल्फाइड्स ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी अँड गेट वेटेड विथ मेनली ऑइल. म्हणजेच या ठिकाणी मेटल सल्फाइडचे पार्टिकल्स हे कसे असतात, हायड्रोफोबिक. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हायड्रोफोबिक म्हणजे काय, पाण्याने ओले न होणारे पार्टिकल्स. मग ते कशाने ओले होतील, तर ते ऑइलने ओले होत असतात. त्याच्यानंतर हायड्रोफिलिक प्रॉपर्टी, याच्यामध्ये पहा, विच व्हाईल ड्यू टू द हायड्रोफिलिक पार्टिकल्स ऑफ गँग्यू गेट वेटेड विथ वॉटर. म्हणजे या ठिकाणी मेटलचे सल्फाइड हे ऑइलने ओले होतात, तर गँग्यूचे पार्टिकल्स हे कशाने ओले होतात, पाण्याने, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होतात. आणि मेटल सल्फाइडचे पार्टिकल्स हे कशामध्ये मिक्स होतात, ऑइलमध्ये मिक्स होतात. तर या ठिकाणी पहा, while due to the hydrophilic property gangue particles get weighted with water. By using these properties certain ores are concentrated by the froth flotation method. आणि या प्रॉपर्टीज, या दोन प्रॉपर्टीजचा यूज करूनच या ठिकाणी आपण काय करतोय, ही मेथड सेपरेशन करण्यासाठी ही मेथड आपण काय करतोय, यूज करतोय. या ठिकाणी पहा, इन दिस मेथड, या मेथडमध्ये काय केलं जातं, फायनली ग्राउंड ओर आर इज पुट इनटू अ बिग टँक कंटेनिंग ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे आपण या मेथडमध्ये काय करतोय की एक मोठी टँक आहे, या टँकमध्ये ऑलरेडी पाणी भरलेलं आहे, बिग अमाऊंट ऑफ, ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. ॲम्पल म्हणजे जास्त प्रमाणात पाणी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे या टँकमध्ये. आणि टँकमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्राउंड ओव्हर फिल करायचं आहे. ग्राउंड ओव्हर फिल केल्याच्या नंतर सर्टन व्हेजिटेबल ऑइल such as pine oil, eucalyptus oil is added in the water for the formation of froth. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय, पावडर ओव्हर फिल केल्याच्या नंतर वरून व्हेजिटेबल ऑइल फिल करायचे. व्हेजिटेबल ऑइलमध्ये युकॅलिप्टस ऑइल किंवा पाईन ऑइल. पाईन म्हणजे देवदारचं आणि युकॅलिप्टस म्हणजे निलगिरीचं तेल. असं दोन्हीपैकी कोणतंही एक तेल आपण या ठिकाणी काय करायचं, मिक्स करायचं, फिल करायचं. देन द प्रेशराइज एअर ब्लोन थ्रू द वॉटर. त्याच्यानंतर आपण हे मिक्सचर तयार केल्याच्या नंतर याच्यामधून काय करायचं, एअर ब्लो करायची. कशामध्ये, या पाण्यामध्ये. पाण्यामध्ये एअर ब्लो केल्याच्या नंतर काय होतं पहा, देर इज अन एजिटेटर रोटेटिंग अराउंड इट्स ॲक्सिस, इट्स इन द सेंटर ॲट द फ्लोटेशन टँक. ह्या फ्लोटेशन टँकमध्ये हा ॲजिटेटरमध्ये काय केलं जातं, एअर प्रेशराइज फ्लो केली जाते, ब्लो केली जाते. आणि ब्लो केल्याच्या नंतर हा ॲजिटेटर रोटेट व्हायला लागतो त्याच्या ॲक्सिसमध्ये. त्याच्या ॲक्सिसमध्ये काय होतो, रोटेट व्हायला लागतो. आणि रोटेट झाल्याच्या नंतर काय होतं पहा या ठिकाणी, then the agitator is used as per the requirement. Bubbles are formed due to the air blown. म्हणजे एअर ब्लोन केल्याच्या नंतर याच्यामध्ये ॲजिटेटर रोटेट झाल्याच्या नंतर, एअर ब्लो केल्याच्या नंतर याच्यातून काय होतात, बबल्स क्रिएट होतात. आणि बबल्स क्रिएट झाल्याच्या नंतर पहा या ठिकाणी, ड्यू टू द एजिटेशन फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल, वॉटर अँड एअर. म्हणजे या ठिकाणी एअर ब्लो केल्याच्या नंतर, रोटेशन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये काय तयार होतं, फोम तयार होतो. कशाचा फोम तयार, कशापासून तयार होत असतो, एक वॉटर आहे, ऑइल आहे आणि एअर आहे. या सगळ्यांचं मिक्सचर आणि रोटेशन झाल्यामुळे याचा फोम तयार होत असतो. आणि फोम तयार झाल्यामुळे काय होतं पहा या ठिकाणी, दिस फोम राईज अप. आणि हा फोम काय होतो, राईज अप, राईज टू द सरफेस ऑफ वॉटर अँड फ्लोट्स. आणि सरफेस, वॉटरच्या सरफेसवरती फ्लोट होतो. फ्लोट झाल्याच्या नंतर तो वरती आल्याच्या नंतर पहा या ठिकाणी फोमसोबत कोणते पार्टिकल्स असतात, मग फोममध्ये म्हणजेच
पाण्याच्या वरती कोणता भाग असतो, ऑइलचा, ऑइल टाकलेला, ऑइलने कोणते पार्टिकल्स ओले होतात, सल्फाईडचे पार्टिकल्स, आणि गँग्यू पार्टिकल्स हे पाण्यामध्ये मिक्स होत असतात. म्हणजे पाण्यामध्ये मिक्स असणारे खालच्या बाजूला राहतात, म्हणजे गँग्यू पार्टिकल्स खालच्या बाजूला राहतात. ऑइलने ओले झालेले पार्टिकल्स फोमसोबत वरती येतात. डेन्सिटी ऑइलची कमी असल्यामुळे ते वरती येतात, पाण्याच्या वरती येतात, फोमसोबत येतात, आणि फोमसोबत आल्याच्या नंतर या ठिकाणी that is why this process called froth flotation method or process, यालाच आपण काय म्हणतो, froth flotation method म्हणतो. Then the particles of the certain sulfides, आता या ठिकाणी हे पहा, हे जे काही पार्टिकल्स आहेत सल्फाईडचे आर फ्लोट विथ द फोम, म्हणजे सल्फाईडचे पार्टिकल्स फोमसोबत काय होतात, फ्लोट होतात, आणि फ्लोट झाल्याच्या नंतर त्या फोमसोबत फ्लोट होतात. अँड वॉटर दे ॲज प्रेफरन्शियली वेटेड बाय द ऑइल, आणि वॉटरसोबत जे ओले झालेले असतात ते वॉटरसोबत राहतात पार्टिकल्स, आणि ऑइलने ओले झालेले फोमसोबत येतात, वरती येतात, आणि वरती झाल्याच्या नंतर इन दिस मेथड, ही मेथड कोणकोणत्या ओर्सचं, कॉन्सन्ट्रेटेड ओर्स सेपरेट करण्यासाठी यूज केली जाते. तर या ठिकाणी पहा, द पार्टिकल्स सर्टन sulfides floats with the foam on a water as they preferentially weighted by the oil. For example, in this method is used for concentrated zinc blend and copper pyrite. म्हणजे या ठिकाणी ही मेथड जी यूज केली जाते तर कोणकोणते ओर्स सेपरेट करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेटेड झिंक ब्लेंड सेपरेट करण्यासाठी आणि कॉपर पायराईट सेपरेट करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. लक्षात. आणि ही मेथड फक्त दोन प्रॉपर्टीवरतीच, दोन अपोजिट प्रॉपर्टीवरतीच यूज केली जाते. अपोजिट म्हणजेच विरुद्ध असणाऱ्या, एक असते हायड्रोफिलिक आणि दुसरी असते हायड्रोफोबिक. म्हणजे पाण्याने ओले होणारे आणि पाण्याने न ओले होणारे पार्टिकल्स, या दोन प्रॉपर्टीवरती ही मेथड काय असते, डिपेंड असते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं नेक्स्ट मेथड आहे लिचिंग मेथड. लिचिंग मेथडमध्ये काय केलं जातं, तर एक्स्ट्रॅक्शन कोणकोणत्या कॉन्सन्ट्रेटेड ओर्सचं केलं जातं. तर याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ॲल्युमिनियम ओर्सचं, त्याच्यानंतर गोल्ड ओर्सचं आणि सिल्वर ओर्सचं. या तीन ओर्सचंच या ठिकाणी या लिचिंग मेथडमध्ये काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आता नेमकं लिचिंग म्हणजे काय, आपण घरामध्ये चहा बनवतो, चहा बनवत असताना त्याच्यामध्ये चहा पावडर टाकतो. चहा पावडर टाकल्याच्या नंतर चहा पावडर पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही. चहा पावडरमध्ये असणारे काही घटक असतात, इनग्रेडियंट असतात, ते घटक पाण्यामध्ये काय होत असतात, डिझॉल्व्ह होतात. बरोबर आहे. आणि डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर जो काही राहिलेला वेस्ट पार्ट असतो चहा पावडरचा, लक्षात, टी पावडरचा, तो टी पावडरचा आपण काय करतो, सिवने काय करतो, तो एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. लाईक दॅट. तसंच आहे. मग हे जे काही ओर्स असतात, जे मेटलचे ओर्स असतात, काही सर्टन सोल्युशनमध्ये काय होत असतात पहा, देअर मेथड्स, म्हणजे हे सर्टन सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होत असतात. कोणकोणते, ॲल्युमिनियमचा ओर आहे, गोल्डचा ओर आहे किंवा सिल्वरचा ओर आहे. हे सर्टन सोल्युशनमध्ये काय होत असतात, या ठिकाणी डिझॉल्व्ह होतात. आणि डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर बाकीचा जो गँग्यू पार्टिकल असतो तो डिझॉल्व्ह होत नाही. आणि डिझॉल्व्ह न झालेला जो काही पार्ट असतो तो आपण इझिली काय करू शकतो, एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि डिझॉल्व्ह झालेला पार्टिकल्स आपण या सोल्युशनमध्ये, ज्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होतात त्या सोल्युशनमधून ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आपण या ठिकाणी पाहूया काय सांगते ते. द फर्स्ट स्टेप्स इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, aluminum, gold and silver from their ores is this method, the leaching method of leaching. In this method the ore is soak म्हणजे शोषून घेणे in the certain solution for long time. म्हणजे यामध्ये काही मेटलचे जे ओर्स असतात हे काय केले जातात, काही सोल्युशनमध्ये सोक केले जातात, डिझॉल्व्ह होत असतात. देन द ओर डिझॉल्व्ह in that solution due to the specific chemical reaction. डिझॉल्व्ह होतात म्हणजे या ओरची रिॲक्शन होत असते त्या सोल्युशनसोबत. लक्षात. डिझॉल्व्ह होतात म्हणजे काय होतात, रिॲक्शन होत असते. देन द गँग्यू however does not react and therefore do not dissolve in that solution. आणि गँग्यूचे जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल्स काय होत नाहीत, त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा त्या सोल्युशनसोबत ते रिॲक्ट होत नाहीत. पण कोणते होतात, ॲल्युमिनियमचे, गोल्डचे आणि सिल्वरचे जे काही ओर्स असतात तेच काय होतात, त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होत असतात. देन फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पहा, सो इट कॅन बी सेपरेटेड, म्हणून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे इझिली सेपरेट करू शकतो, डिझॉल्व्ह झालेले पार्टिकल्स आणि अनडिझॉल्वेबल पार्टिकल्स. नाव फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड ऑफ बॉक्साईड. आता कॉन्सन्ट्रेटेड ऑफ बॉक्साईडचा खडक असतो, त्या खडकामध्ये काय असतं, ॲल्युमिनियमचा जास्त ओर असतो, म्हणजे ॲल्युमिना जास्त असतो. देन इज डन बाय द लिचिंग मेथड. म्हणजे बॉक्साईड ओअरचं आपण लिचिंग करतो आणि लिचिंग करून काय केलं जातं, या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ॲल्युमिनियमचं. पाहूया आपण. हिअर बॉक्साईड इज सोक्ड इन द ॲक्वियस. आता बॉक्साईड ओअर जो असतो हा
ॲल्युमिनियम ओर्स हा कशामध्ये जास्त सोक होतो, तर सोडियम हायड्रॉक्साईड या सोल्युशनमध्ये काय होत असतो, सोक होत असतो. म्हणजे या सोल्युशनमध्ये ॲल्युमिनियम हा काय होत असतो, ॲल्युमिनियमचा ओर डिझॉल्व्ह होतो आणि गँग्यूचे पार्टिकल्स डिझॉल्व्ह होत नाहीत. मग ते काय करतात, आपण सोडियम हायड्रॉक्साईड, ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड आपण या ठिकाणी काय करायचं आहे या सोल्युशनसाठी. किंवा ॲल्युमिनियमचा ओर्स हा सोडियम कार्बोनेट या सोल्युशनमध्येही डिझॉल्व्ह होतो. म्हणजे हे दोन प्रकारचे सोल्युशन आपण ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी, ॲल्युमिनाचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी यूज करू शकतो. पहा या ठिकाणी पहा, हिअर द बॉक्साईड इज सोक्ड इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड ऑर सोडियम कार्बोनेट विच डिझॉल्व द मेन इन्ग्रेडियंट ॲल्युमिना इन इट. म्हणजे याच्यामध्ये या सोल्युशनमध्ये ॲल्युमिना हा काय होत असतो, सोक होत असतो. या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये आणि डू यू नोमध्ये सांगितलेलं आहे पहा, वॉटर डू नॉट स्टिक टू कोलोकॅसिया ल्युजस. म्हणजे कोलोकॅसिया ल्युजस प्लांटचे ल्युजस आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, पोथीची पानं जर घेतली आपण किंवा लोटसच्या प्लांटची जर ल्युजस घेतली तर ते पाण्याने ओले होत नाही. तशाच प्रकारचे म्हणजे कोलोकॅसिया जे ल्युजस असतात याच्यावरती पाणी स्टिक होत नाही, राहत नाही. सिमिलरली वॉटर डू नॉट स्टिक टू वॅक्स. म्हणजेच वॅक्समध्येही वॉटर काय होत नाही, वॉटर हे स्टिक होत नाही वॅक्समुळेही. ऑन दी अदर हँड कॉमन सॉल्ट ऑर अ सोप स्टिक्स टू द वॉटर, दॅट इज दे गेट वेटेड बाय द वॉटर. म्हणजे आपण पाहतो सोप असेल म्हणजे साबण असेल ही पाण्याने ओली होते, पण वॅक्स पार्टिकल असतील, वॅक्स असेल किंवा काही प्लांटचे ल्युजस असतील हे पाण्याने ओले होत नाहीत, हे लक्षात ठेवायचं यामध्ये. आणि काही काय होतात त्याच्यामध्ये कॉमन सॉल्ट असेल म्हणजे खायचं मीठ असेल तर हे पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होत असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅन यू रिकॉलचा एक क्वेश्चन विचारलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणतो आपण ते पाहायचं. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. जर पॉझिटिव्ह चार्जेस जर वाढत जात असतील तर याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. फेरसवरती जर पॉझिटिव्ह चार्ज, फॉर एक्झाम्पल 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर 2 पॉझिटिव्ह चार्ज झाले, पण याने पुन्हा आणखी एक जर इलेक्ट्रॉन जर दिला म्हणजे याचं ऑक्सिडेशन होतं. इलेक्ट्रॉन जर डोनेट केले आणि पॉझिटिव्ह चार्ज जर आला म्हणजे त्याला म्हणतो ऑक्सिडेशन. जेव्हा इलेक्ट्रॉन हा काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन जर ॲक्सेप्ट करत असेल दॅट इज द रिडक्शन. म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येत असतो, फॉर एक्झाम्पल Cl, क्लोरीनवरती जर निगेटिव्ह चार्ज येतो म्हणजे क्लोरीन काय करतो, हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणजे निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला अशा पद्धतीने ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. मग याला हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे ऑक्सिडेशन होतं. तुम्हाला केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन याच्यामध्ये हे झालेले ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि 6 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणजे इथे काय होतं, या ठिकाणी रिडक्शन होतं. काय होतं, रिडक्शन होतं. हे तुमच्या कॅन यू रिकॉलचं काय झालेलं आहे या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर मिळालं. ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर्स. जर आपण ओर्सचं एक्स्ट्रॅक्शन जर करत असणार, मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करत असाल ओर्सपासून, मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द कॅशाईन ऑफ मेटल्स. म्हणजे मेटल हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळतात, कॅशाईनच्या फॉर्ममध्ये मिळतात. म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये मिळत असतात. इन दिस प्रोसेस मेटल कॅशाईन इज टू बी रेड्यूस. म्हणजे याचे इलेक्ट्रॉन वापस घेऊन याच्यामध्ये काय केलं जातं, रिडक्शन केलं जातं, रिड्यूस केलं जातं. हाऊ टू ब्रिंग अबाउट द रिडक्शन डिपेंड ऑन द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. आणि हे रिडक्शन कशावर डिपेंड राहतं, तर याच्या रिॲक्टिव्हिटीवरती डिपेंड राहतं. आणि रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड राहते, तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ ऑर्बिट्स या 2 गोष्टीवरती काय राहतं डिपेंड, त्याची रिॲक्टिव्हिटी डिपेंड राहत असते. नाव वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. आणि आपण ही ऑलरेडी रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण ऑलरेडी या पाठामध्ये अगोदरच्या पॉईंटमध्ये हे काय केलेले पाहिलेले. या नोट्स लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा कमेंट्समध्ये, तुम्ही ते आम्हाला सांगू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा पार्ट जो आहे तो आपण